जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित असलेले सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 226, वार आहे शुक्रवार व तारीख आहे 14 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांचे गुरुपूजन करून तदनंतर आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अति दक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील। अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत। सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील दृश्य निरूपण
या 8व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 10 या अंकानंतर खेळता नेटके दशावतारी या शब्दांनी 11वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. खेळता नेटके दशावतारी तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळा कुसरी, परी ते अवघे दटिंगन. सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे दृश्य सत्य, परी हे अविद्या. मिथ्या साचा सारिके देखिले, परी ते पाहिजे विचारले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे. वरी पाहता पालथे आकाश, उदकी पाहता उताने आकाश, मध्ये चांदिन्याही प्रकाश, परी ते अवघे मिथ्या. नृपतीने चितारी आणिले, ज्याचे त्या ऐसे पुतळे केले, पाहता तेची ऐसे गमले, परी अवघे माईक. नेत्री काही बाहुली नसे, जेव्हा जे पाहावे तेव्हा ते दिसे, डोळा प्रतिबिंब भासे, ते साच कैसेनी. जितुके बुडबुडे उठती, तितुक्यांमध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या. लघु दर्पणे दोन्ही चारी हाती, तितुकी मुखे प्रतिबिंबती, परी ते मिथ्या आदि अंती, एकची मुख. नदी तीरे भार जाता, दुसरा भार दिसे पालथा, का पडसादाचा अवचिता गजर उठे. वापी सरोवराचे तीर, तेथे पशु पक्षी नरवानर, नाना पात्रे वृक्ष विस्तार, दिसे दोही सवा. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने दशावतारी चांगले खेळ करतात या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. दशावतारी चांगले खेळ नाटके करतात, त्यात सुंदर स्त्रिया येतात, त्या मोठ्या कौशल्याने नेत्र कटाक्ष फेकतात, परंतु ते सगळे दटिंगन दांडगेश्वर पुरुष असतात. सृष्टी नानारंगी व असत्य आहे. बहुरूपी जी माया, तिचे हे सगळे कृत्य आहे. तुला हे दृश्य सत्य वाटते, पण ती अविद्या होय, हे लक्षात ठेव. ही सृष्टी दिसली तरी अविद्याकृत आहे, म्हणून मिथ्या असून सत्यशी वाटते. खोटे असलेले खऱ्याप्रमाणे दिसले तरी त्याचा पूर्ण विचार केला पाहिजे. नजर चळली म्हणजे जे दिसते ते खरे कसे मानावे. ज्ञात्याच्या दृष्टीला सृष्टी दिसत नाही व अज्ञानाची दृष्टी तरळली चंचल झाली म्हणजे तिला मात्र भासते. वरती पाहिले तर आकाश पालथे दिसते व पाण्यात पाहिले की ते उताने दिसते व पाण्यातच मध्यंतरी चांदण्यांचा प्रकाश दिसतो, पण ते सगळे खोटे. राजाने चितारी आणून ज्यांच्या त्यांच्या सारखे पुतळे केले
ते पाहताच ती माणसेच प्रत्यक्ष उभी आहेत असे वाटते, पण ते सर्व खोटे. डोळ्यांत काही बाहुली म्हणजे प्रतिबिंब नाही. जेव्हा जेव्हा जे जे पाहावे ते डोळ्यांत आहे असे भासते, तेव्हा डोळ्यांत जे प्रतिबिंब दिसते ते खरे कशावरून? जितके बुडबुडे उठतात तितक्यांमध्ये रूपे प्रतिबिंबे दिसतात. क्षणांत ते बुडबुडे फुटून जातात. अर्थात त्यात दिसणारी प्रतिबिंबेही खोटी पडतात. 2-4 लहान आरसे हातात घेऊन पाहिले तर जितके आरसे तितकी तोंडाची प्रतिबिंबे दिसतात. आरसे महालात एकच मुख असून अनेक मुखे दिसतात, पण ते दिसणे खोटे. आरंभी व शेवटी एकच तोंड काय ते खरे. नदीच्या काठाने समुदाय जात असला म्हणजे दुसरा समुदाय नदीत उलटा दिसतो, किंवा आपण बोललो म्हणजे त्याच्या प्रतिध्वनीचा नाद अकस्मात घुमू लागतो. विहीर, सरोवर यांच्या काठी उभे राहून पशु, पक्षी, माणसे, वानर, अनेक भांडी किंवा झाडांचे विस्तार यांची प्रतिबिंबे दुतर्फा दोन्ही तीरांस दिसतात. हे पदार्थ खाली प्रतिबिंब व वर बिंब असे दोन्ही बाजूंस दिसतात. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. त्यांना अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.